हा खिडकीतनं बघायचं मग काय असं झोपतो का? काय बघतोय एवढा? काय बघतोय एवढा? बघायला लागलाय शाळा. शाळा बघायला लागलाय. शाळा दिसते का तिथून? शाळेत तुला जायचंय काय? पप्पांची शाळा दाखव काय. हे बघा पप्पांची शाळा 2 मजली जुनं बांधकाम आहे. पप्पांची मम्मी पण तिथंच होती शिकवायला. कुठं गेली शाळा? हा हे बघा इथून दिसते. मुलं पण दिसते. अर्जुनला पण वाटतंय त्या शाळेत जावं. दिवस जाऊन आलाय 2-3 वेळा शाळेला भेट देऊन. कसा गेला असेल? उघडा 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 म्हणजे असा उघडा नाही, पॅन्ट सुद्धा काढली होती त्यानं. सरांनी सांगितलं विद्यार्थ्यांना डोळे बंद करा आपले आपले. अर्जुनराव आले असे अर्जुनराव आहेत. शाळेत जायचं. शाळा दिसली की शाळेचं वाटते त्याला. काय होतं आई होत्या ना त्यावेळेस आईने 2-3 वेळा नेलेला आहे. हो चंद्रा काय अभ्यास चालू आहे का? चंद्रा बघू कशाचा अभ्यास करते पिल्या. बघू अभ्यास बंद केला काय? असू दे जरा सुट्टी. लय पण ताण दिल्यानंतर काय केस कट केल्यामुळं डायरेक्ट डोक्याला ताण यायला लागला. डोक्याला ताण यायला लागलाय आता. अर्जुनने केवढी मोठी पिशवी फाडली बघा की. बघा हे बघा सगळी पिशवी फाडून एक 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 चांगला कागद तयार केलाय. आणि इकडं पण एक काय तर फाडलंय बघा. ही पोरींची चित्र हे ते फाडलंय की. हे बघा सगळ्या आमच्या घरात कोपऱ्यात कुठल्या पण कोपऱ्यात बघा आमच्या घरात असलंच कुठं तर काय तर फाडलेलं असते. तुझं दाखव चित्र. वाव छान काढले की. कशाचं झाड काढलंय बेबी? फुलांचे. पण फुल कुठं दिसत नाही की मला त्याला. हा होय. आणि कुंडी पण आहे काय खाली? कुंडी पण आहे काय त्याला? ऐक कुंडीच्या जरा बाजूला आले काय झाड. बरोबर मध्ये आलं नाही वाटतंय. आणि ते कडेला काय काढलंय? एच म्हणजे हे असते ह्याच्यावर ABCD ना म्हणून हायला काढलंय छान दिसायला. होय. बघा अर्जुनला दिसते आता. आजी त्याची शाळेवर होती त्या हायस्कूल दिसते. पप्पांची शाळा आहे. पप्पा काका होय. हो तुम्हाला आई कशाला शिकवायला होत्या? आई वय आम्हाला मराठी शिकवत होते. इतिहास शिकवत होत्या का मराठी? इतिहास शिकवत होते. हा इतिहास त्यामुळे त्याला जावं वाटायला लागले शाळेत जावं लागले. तो MBBS होणार 100%. म्हणजे त्यात काय वादच नाही. हसतोय कसा. ते ऑपरेशन ओके आहे ना. इंजेक्शन करायचं म्हणल्यावर इंजेक्शन पण येते तुला करायला. तोंडपुसा काय सुद्धा नाही जगात. काय काळजी नाही तुला. शाळा नाही काय नाही काय नाही. पण शाळा दिसली की जाऊ वाटते की. हा शाळा दिसल्यावर जाऊ वाटते की. आजीची शाळा तेवढी लक्षात येते. व बाकी काय नाही. होय हो अर्जुन आहे ना. एक दिवशी मला सापडलं नाही. पळत पळत जाऊन गेला सरांच्या त्या ह्याच्यात. आणि गेला. मी गेले की पॅन्ट होती की अंगावर. पॅन्ट होती. शर्ट नव्हता. शर्ट काढून टाकला होता. गेला थेट. आणि मी गेली हुडकत कुठल्या वर्गात गेलाय म्हणून बघितला मी. तर सगळी मुलं हसायला लागली होती त्याला आलाय म्हणून. हसत होता ना त्याचा. ती पण हसते बघा कसा लक्षात आले ह्याच्या.
आणि सरांना म्हणतोय, मला म्हणतोय मम्मा ही कोण आहे, ही कोण आहे. मी म्हणलं सर आहे तर. मला म्हणतोय कुठले सर आहेत. पुन्हा म्हणतोय मला कुठले सर आहेत. मग येताही नाही मला, माझ्यावर येई नाही. पण मी म्हणलं आहेत पाटील सर येतं. तर मग कुणाचे सर येतं पुन्हा म्हणला. मी म्हणलं तुमचेच येतं, पण चला आता घरी. उघडाच होता. सगळे मुलं लागले हसायला. अर्जुन आलाय वर्गातून. सर म्हणले विद्यार्थी आपला म्हणले ती. असा जाऊन कवा कवा भेट देऊन यायचा. त्या दिवशी कसा गेला होता पळून शाळेत. काय शाळेत जायचं. कुणाची शाळा आहे ती, कुणाची काय म्हणायचं, कुणाच्या शाळेत जातो. काय खायचंय बच्चा तुला, काय खायचंय बाबू, काय खायचंय सांग मग. तोंडपूस. हा काय खायचंय सांग. आमटी, कशाची आमटी खायची. तोंडपूस, तोंडपूस. रात्रीची बिर्याणी संपली की आता आपली. बिर्याणी खायची का, काय काय खायची सांग. बिर्याणी, बिर्याणी संपली, संपली आता. रात्रीची अजून राहते काय. वारं किती सुटलंय. अर्जुन तू कुठली पिशवी फाडली, दाखव रे एकदा, दाखव मला कसले. गेली का आजी, आजीला बोलव बर. गेली दिसेना काय आता रोडवर. ये चल ना. आजीला कशी हाक मारत होता. तणपूस, आजीला कशी हाक मारतो तू. कोण होतं ग काय, काकू दिसली काय. शाळा सुटली असेल का त्यांची. हे बघा दादा कुठनं कुठनं कागद काढतोय. बोल ना मोबाईल बघू. एवढी छान आहे तू. मोबाईल बघू, मोबाईल बघायचा नसतो. मोबाईल नाही बघायचा बच्चा. कशाला बघायचा मोबाईल. डोळ्याला त्रास होतो की नाही मोबाईल बघून सारखा. चालू करते. हे बघा दादा कुठनं कागद काढते, कुठनं कागद काढते. हे बघा सकाळी एक चांगली मोबाईल बघा. 1 2 3 4. बघा माझं लॉक सांगितलं तिने कसं काढायचं मोबाईलचं. ह्याच्यामुळेच लॉक टाकलंय आणि हिलाच माहित झालंय. तीच मला शिकवते, तुला येत नसलं तर माझ्याकडे आणत जा काढायला. आणि ती साहेब बघा सकाळी एक पिशवी चांगली मस्त चांगली होती आणि ती फाडली. आणि नंतर न ही फाडले ताईचं ह्याचं चित्राचं. आणि आता ही स्वच्छ आतून धुवून दे करून धुवून घेतले लिक्विडचा. आणि धुवून द्यायला लागते, पण धुवून दिलं की पुसून दे म्हणायला येते. धुवून दे, पुसून दे, म्हणजे ह्याचा वास येते, सगळं करते आम्हाला. हे बघा लॉक काढून चांगलं मोबाईल बघत बसलेत मॅडम. आता क्लासच्या तिथं जाईपर्यंत बघतच बसले.
काकू दिसली ताईला, ताई बाय बाय करायला लागली. काकू गेली ना आता गाडीवर. अर्जुनची काकू शाळेला जाते, शिक्षक आहेत त्या जिल्हा परिषदला. त्यांना जाताना बाय बाय करते स्कूटीवर दिसली. चाण्या बघ ना, चाण्या काय कर ग पहिले. चंद्रा बघा किती मग्न होती मोबाईल बघायला लागल्यावर, बघत नाही इकडं तिकडं. तिला पण माहिती एवढा चान्स होता गाडीत जाईपर्यंत आपला मोबाईल बघायचा. आमचा व्हिडिओ तेवढा घरातला. चंद्रा काय करते, आला की दाखवायला इथे परत, हे बघ मम्मा आपला पण व्हिडिओ आला 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 आला, आपल्या दादाचा व्हिडिओ आला आला आला. आणि काही नाही बघत नाही, काही नाही, लाईक मारते लगेच पुढं ढकलून टाकते. बघ अगं म्हणलं बघत तरीच आपला व्हिडिओ. दुसऱ्याचा व्हिडिओ असं मन लावून 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 बघते आणि आपला आला की लाईक करून पुढं ढकलते आणि मला म्हणते मी लाईक केलंय ना. म्हणजे लाईक केलेलं ना एवढं महत्व दिलं न बघताच. आणि लहान पोरं एवढी आगाव असते ती. बहिणीची मुलं पण ती पण लय हुशार आहे ती. भाऊचा व्हिडिओ आलाय, अर्जुन दादाचा व्हिडिओ आलाय, लगेच सांगते. माझी बहीण मला सांगते लगेच आला व्हिडिओ की लाईक करा लाईक करा लाईक करा म्हणते. भाऊचा व्हिडिओ आलाय लाईक करा. कुठे चाललो आपण, क्लासला चाललो आणि दादाला बघून लगेच लाईक करते त्या. आणि भावाची मुलगी छोटी आहे, भावाची बहिणीची आणि माझी ही एक चंद्रमुखी थोडी लहान आहे सगळ्यात. 4 महिन्याच्या गॅपने त्या. भावाच्या मुलीला चांगलं जरा थोडं कळते ह्यांच्यापेक्षा जास्त. काय रे बा, कुठं चाललो आपण? चाललो आता. तू जाणार का क्लासमध्ये मग? डान्स क्लासला मग तुला मी वॉकिंगला नेणार आहे की नाही? तोपर्यंत आमचा 1 तासभर हे असते कॉलेजवर जाऊन. 1-2-3 राऊंड मारतोय चांगलं त्याला घेऊन, म्हणजे ते झोपतो पण चांगला. त्या दिवशी गेले नाही फिरायला त्याला घेऊन तर झोपला पण नाही रात्री. जरा दमतो पण जरा फिरल्यावर. कसा हसते बघा. नाही तर रात्रभर काय तर आठवतंय, विचारत बसतोय मला. डोकं काय साधं आहे, ह्याच्यात काय पण येते परत. ये लड़का सच में कमजोर था या फिर कमजोर होने का नाटक कर रहा था. देखो यहाँ पर तायाची चंद्राची भांडणं झाले ती येताना, त्यामुळं ताया पुढे बसलाय, चंद्राजवळ मला बसवलंय. कशामुळे झाल्यात तुला भांडणं? म्हणजे काय लय नाही, थोडे झाले ते आपले. सारखीच होत्या, तसली चकमक सारखीच असते घरात, जाता येता. तायाची आणि अजून आणण्याची दाद्याची चकमक असते. आता चंद्राची तिची बी असते जरा जाता येता भांडणं असते त्यांची. कशामुळे तर दार बंद करत पाठीमागं राहिले त्या. दार बंद करायसाठी हातात बॉटल आहे आणि उशीर होत आहे म्हणून केळी शेंगदाण्याचे लाडू वगैरे काहीतरी करून ठेवलं, म्हणजे जाता खात्यात ना, शाळेतून आलेले असते इंदिरा, त्यामुळं. तर ते एका हातात लाडू आहे, एका हातात बॉटल आहे. मग हिला वाटते, ताईला वाटते बॉटल तर पकडावं चंद्रानं. चंद्राला तेवढं समजत नाही. चंद्रा मोबाईलच्या नादात पकडली नाही. दोघींची भांडणं. हिला वाटलं कावळा माझा लाडू घेऊन जाईल हातातनं, त्यामुळं दोघींची भांडणं झाली ती खाली येताना. दादू गपकी तोंडात काय घालतोय, ती तोंडात बांधायला घातले. बघा किती मन लावून मोबाईल चाललाय. तर जेवढ्या वेळ गाडीत आहे तोवर 10-15 मिनिटं चान्स भेटलेला सोडत नाही, संधी सोडत नाही पोरगी.